आजी आज गणेश जयंती आहे का? हो, आज गणेश जयंती आहे म्हणून आज ना मी आज मटारची उसळ दाखवणार आहे. तर बघ, ओला मटार किती छान आलेला आहे. तर त्याची भाजीची रेसिपी दाखवते. सर्वप्रथम 2 पळी तेल घालून घ्यायचं. भाजीसाठी ना पहिल्यांदा कांदा, आलं लसूण, हिरवी मिरचीचा गोळा. आणि हे काय आजी? अगं, हे थोडंसं वाटाणे आहेत ना सरभरीत वाटून घ्यायचं. ते फोडणीत घालायचं आता आपल्याला. गरम तेलात कांदा घालून घ्यायचं. कांदा लाल झालं की आलं लसूण घालून घ्यायचं. मग त्यानंतर मिरचीचा ठेचा घालून घ्यायचा. मग सरभरीत वाटलेला वटाणा घालून त्याला परतून घ्यायचं. मग त्यात ओले वटाणे घालून त्याला परतून घ्यायचं. मग त्यानंतर भाजीत हळद घालायचं, थोडं गरम मसाला घालायचा, त्यानंतर मीठ व त्यानंतर साखर घालून घ्यायची. आणि सिक्रेट इन्ग्रेडियंट म्हणजेच खाण्याचा सोडा चिमूटभर घालायचं, ज्याने भाजी चांगली शिजते आणि त्याचा कलरही चांगला राहतो. आता कुकरची शिट्टी लावायची. एकच शिट्टीमध्ये काढायचं, जास्त नाही शिट्ट्या काढायचे. आणि आता आपली भाजी झाली आहे तयार. अरे वा, झालं पण आज. आणि माझी फेवरेट वटाण्याची भाजी. तर बघूया कसं झालंय आता. खूप मस्त आहे. वटाणा खूप गोड आहे आणि भाजी तिखट आहे. दोघांचं कॉम्बिनेशन खूप चांगलं लागतंय. तर मला तर खूप आवडलंय. अशाच व्हिडिओसाठी बघत राहा खाऊ खांडे आणि लाईक शेअर सबस्क्राईब टू खाऊ खांडे.